सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आता जागे व्हा, गप्प बसू नका. आपल्याला जर सुविधा हव्या असतील, आपल्याला जर हे सुंदर शहर हवं असेल तर आवाज उचला, कारण आपण त्यांना टॅक्स भरतोय. आधी सुविधा द्या, मगच टॅक्स घ्या. आम्ही जातोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाब विचारण्यासाठी. तुम्ही पण नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यालयात आलेलो आहे. डोंबिवली उपशहर प्रमुख श्याम चौगले यांच्याकडे आलेलो आहोत. विषय असा आहे की सोमवारी KDMCला घनकचरा टॅक्स वाढीबद्दल एक आंदोलन होणार आहे. त्यासाठी आपण आलेलो आहोत. एक प्रति घर, प्रति दुकान, प्रति व्यावसायिक असा तो टॅक्स घेतला जातोय महानगरपालिकेकडनं. आणि पत्रकारासोबतच एक आम नागरिक म्हणून काही प्रश्न माझ्या मनात आलेले आहेत आणि ते प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आंदोलनामध्ये विचारले जाणार आहेत का आयुक्तांना, या प्रश्नांकडे पण आम माणसाच्या बघितलं जाणार आहे का, याबाबत चर्चा करायला आलेलो. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. बोला. जय महाराज. माझ्या आता जे सोमवारी आंदोलन होणार आहे घनकचऱ्याबाबत, त्याच्याबद्दल नागरिकांच्या मनात, आम नागरिकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न तुम्ही आयुक्तांना विचारणार आहात का, याच्यामध्ये एक ज्वलंत मुद्दा आहे. तो असा आहे की कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचे भोंगे आणि त्याच्यावर वाजणारी गाणी स्वच्छताबाबत ही रोडच्या आतमध्ये असलेल्या बिल्डिंग चाळीमध्ये ऐकायलाच येत नाही. हा मुद्दा तिथं उपस्थित करणार आहात का, की या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे? जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा डोंबिवली पश्चिमेकडील उपशहर प्रमुख आहे. जसं केळकर साहेबांनी जसं सांगितलं की भोंग्याच्या बाबतीत ज्या कचऱ्याच्या भोंग्याच्या गाड्या येतात त्या गाडीवरती स्पीकर असतो, पण तो भोंगा कधीही वाजत नाही आणि कधीतरी सिटी वाजवण्यात येते आणि त्या गाड्या वेळेवर पण येत नाहीत. मग सिटी जरी वाजवली तरी काही एक 25 मीटरच्या आसपासच्या लोकांना माहीत पडतं, सोसायटीना माहिती पडतं आणि त्याच्या आतमध्ये सोसायटी किंवा चाळी असतील त्या लोकांना बिलकुल माहिती पडत नाहीत. म्हणून जे गाड्या आहेत त्याच्यावरती भोंगा हा कंपल्सरी पाहिजे आणि ती गाणी वाजलीच पाहिजे. त्याची कारणं असता कामा नये, कारण बहुतेक लोकांच्याकडे कचरा घरी पडून असतो, गाडी कधी येऊन निघून जाते, त्यानंतर मग ते नागरिकांची गैरसोय होते. मग हा मुद्दा तिथं मांडणार आहात का? हो, हे सगळे मुद्दे आम्ही तिथे मांडणार आहोत. याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिका जो टॅक्स घेते, या टॅक्सच्या हिशोबाने रोज जो कचरा सुका आणि ओला, हल्ली पद्धत झालेली आहे की सुका वेगळा ठेवा, ओला वेगळा ठेवा, पण हे दोन्ही कचरे रोज उचलले जात नाहीत. तर फक्त सुका कचरा रविवार, बुधवार, काही ठिकाणी वेगळा वार आहे त्याच दिवशी उचलला जातो. मग हा जो टॅक्स पब्लिक भरताय, या टॅक्सचा उपयोग काय? कारण सुका आणि ओला दोन्ही रोज उचलला जात नसेल तर तो लोकांच्या घरात पडून असतो. हा मुद्दाही तुम्ही तिथं मांडणार आहात का आंदोलनामध्ये? हो, हा मुद्दाही मोठा प्रश्न आहे, कारण का नागरिकांच्या मनामध्ये हे दिवस लक्षामध्ये राहत नाहीत आणि सुका कचऱ्याची गाडी अलग यावी आणि ओल्या कचऱ्याची गाडी अलग यावी, घंटा गाडी, ही आमच्या पक्षाच्या तर्फे तिकडे मागणी असणार आहे. ती रोज यावी रोज रोज आली पाहिजे. कारण एवढा टॅक्स जो आहे, आता जो टॅक्स लावलेला आहे तुमच्या बघू शकतात, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हँडबिलमध्ये लिहिलेलं आहे की 600 रुपये पर घर. इथं तुम्ही बघू शकता, प्रति घर 600 रुपये, त्याचा आता 900 रुपये केलेला आहे. मग विषय असा आहे की आम नागरिकांनी प्रति घर जर हे टॅक्स घेतले जात आहेत किंवा लोक भरतायत, मग या प्रति घरी कचरा गाडीवाले आलेले तर कळत नाहीतच, परंतु प्रत्येकाच्या घरातनं, सोसायटीतनं जी लोक कचरा घेऊन जात आहेत ते वेगळा पगार मागतायत आणि ते लोक गाडीवाल्यांना देत आहेत. मग विषय असा येतो की हे महानगरपालिकेचे लोक स्वतः कचरा का नेत नाहीत, सोसायटी जवळ का उचलायला येत नाहीत, हा मुद्दा पण तुम्ही मांडणार आहात का? कारण कसं आहे की सोसायटी पगारावर जी लोक ठेवते ते उचलतायत घरातनं कचरा आणि खाली गाडीत नेऊन टाकतायत.
यांना गाडी कधी येते कळतं, आम नागरिकाला कळत नाहीये. मग हे काम कोणाचं आहे? महानगरपालिकेचं आहे ना, सोसायटीतनं कचरा घेऊन जाणं, असं एक प्रत्येक नागरिकाला वाटतं. तुम्ही याबाबत काही आयुक्तांशी बोलणार आहात किंवा हा मुद्दा तुम्ही घेणार आहात? ह्या मुद्द्यावरती पण तिथे विषय मांडणार आहेत आमचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब आणि बाकीचे वरिष्ठ. सांगण्याचा उद्देश असा आहे की सोसायटीमध्ये डबे दिले जातात. चाळीमध्ये डबे दिले जात नाहीत आणि ते पण गेले 5-5 वर्ष झाली सोसायटीमध्ये तेच डबे आहेत, फुटलेले डबे आहेत, कचरा खाली सांडतोय आणि त्या नागरिकांची, सोसायटीतील नागरिकांची त्या कचऱ्याच्या डब्याबद्दल खूप मागणी होते. पण ते आम्हाला नागरिक आमच्याकडे येतात ते डब्याची मागणी करण्यासाठी, पण आमच्याकडे ते पण उपलब्ध होत नाही. ती एक मोठी खंत आहे. आणि रस्ता वरचा जो आपल्या कुंड्या होत्या, मोठ्या-मोठ्या ज्या कुंड्या होत्या, त्या कुंड्या हलवण्यात आल्या तो चांगला विषय आहे. पण जसं रेल्वे प्लॅटफॉर्मला छोटे असे डबे असतात. एखादा जर मुलगा बिस्किट खात जात असेल, तर त्याला तो डबा दिसला पाहिजे, की तो बिस्किट खाऊन त्यांनी तो वरचा कव्हर आहे त्या डब्यामध्ये टाकला पाहिजे. त्यासाठी जागोजागी महानगरपालिकेने ती सोय करायला हवी. पण ती केली जात नाही. केली जात हा नाही. विषय त्याच्यामध्ये हा तुम्ही मोठा घेणार विषय आहे. तुम्हाला असं वाटतंय का, की हा टॅक्स फक्त डिझेल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच घेतला जातोय? काय वाटतं? कारण जर सुविधाच नाहीयेत लोकांना मिळत, तर मग हा जो टॅक्स घेतला जातोय, हा फक्त त्यांच्या गाड्यांच्या डिझेलसाठी आणि पगारासाठीच केला जातो, असं म्हणायला काय हरकत नाही ना? हा मुद्दा जनतेच्या मनामधला आहे, नागरिकांच्या मनामधला आहे. कारण का आपण महानगरपालिका जर टॅक्स एवढा घेते, तर त्याप्रमाणे सुविधा मिळत नाही. ही नागरिकांची खंत आहे. तर तो मुद्दा आम्ही आयुक्तांसमोर आयुक्तांसमोर मांडणारच आहोत. त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? त्याच्यावरती नंतर प्रतिक्रिया आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण का ₹600 ऐवजी ते ₹300 एक्स्ट्रा वाढवून जे घेत आहे, त्याप्रमाणे आम्हाला सुविधा मिळतच नाही. जेवढी स्वच्छ आणि सुंदर कल्याण डोंबिवली हवी आहे, ती तितकी उपलब्ध होतच नाहीये. आता अजून एक प्रश्न असा आहे, की स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं. त्याच्या मोठमोठ्या जाहिराती दिलेल्या आहेत, की एखादा मुलगा येतो, तो रस्त्यात बाटली फेकतो पाण्याची, त्याला दुसरा उचलून टाकतो. एखादा कचरा टाकतो, लहान मुलगा, कुत्रा येतो, म्हणजे त्या कुत्र्यालाही कळतं कशात टाकायचं. पण इथं वास्तव असं आहे, की कुठे टाकायचं त्याच्यासाठी ती जागाच नाहीये. तर मग त्याबाबत तुमचं काय मत आहे, की ह्या जाहिरातीचा पैसा पाण्यात जातोय, त्या या खरंच असायला पाहिजे पोरांना वळण लावण्यासाठी सुविधा? हा एकदम मोठा प्रश्न आहे. कारण का जर जागोजागी जर असे म्हणजे जर प्लॅटफॉर्म सारखे ते छोटे-छोटे जर डबे कुठेतरी एखाद्या झाडाला किंवा एखाद्या खांबाला जर अडकवून ठेवले, तर तो म्हणजे दिसण्यामध्ये पण येईल आणि नागरिकांना पण तो कचरा खाली टाकण्यापेक्षा तो कचरा डबा दिसल्यामुळे ते डबे टाकण्याची त्याची एक प्रवृत्ती निर्माण होईल. आता आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयात काही नागरिक पण आलेले आहेत आणि पदाधिकारी पण काही आहेत. आपण त्यांचेही विचार ऐकून घेऊ. तुम्हाला वाटतं का, की हे जे महानगरपालिका घरामधला जो कचरा नेते ते व्यवस्थित नेते, किंवा फ्री मध्ये एक्स्ट्रा पैसे न देता किंवा तुमच्या इथं सोसायटीमध्ये एक्स्ट्रा माणूस न ठेवता डायरेक्ट महानगरपालिकेकडनं तुमचा कचरा नेला जातोय का, किंवा रस्त्यामध्ये कुंड्या असाव्या नसाव्या? तुम्हाला काय वाटतं? आता आपलं नाव? माझं नाव मुकेश राकडे. मी कोपरमध्ये राहतो. यांना भेटायला आलो होतो. खरं तर हे महानगरपालिकेचे जे सुविधा आहे सगळ्यात चुकीच्या आहे. पहिले ज्या कुंड्या होत्या निदान लोक कुंड्यांमध्ये देऊन टाकायचे, पण आता यांनी वार सिस्टम केली. सोसायटीमध्ये यांना कामगार वेगळे ठेवावे लागतात आणि मग ते कामगार घेऊन कचरा घेऊन त्या गाड्यांमध्ये टाकतात आणि याची सुका कचरा, ओला कचरा हे एक डोक्याला हेडॅक झालाय. रोजचा रोज वेगळा काढावा लागतो. हप्ताभर तो कचरा घरामध्ये साचवून ठेवावा लागतो. मग त्याचा सुगंध चांगलाच येतो घरांमध्ये. परत त्याकरता डोकेदुखी वेगळी. तर तरी महानगरपालिकेनं सर्व नागरिकांना सुविधा मिळाव्या ही माझी इच्छा आहे. सर्व आपल्याला काय वाटतं, की हे जे आता टॅक्सेस वाढवलेले आहेत, हे जुन्या टॅक्स मध्ये सुविधा देत नाहीत, नवीन टॅक्स मध्ये देतील असं वाटतं का? आता जुन्या टॅक्स मध्ये ज्या सुविधा होत्या तेच योग्य नाही. परत त्यावरती हा नवीन टॅक्स वाढवण्यात आला ₹300. आता हे सगळ्यांच्या नागरिकांच्या खिशाला तर झळ पोचतच आहे, पण सुविधा योग्य मिळत नाहीये. घंटा गाडी येते, ती कधी येते काय ते काहीच कळत नाहीये आणि
फक्त ते सोसायटीमध्ये जे वर्कर्स असते काम करणार त्यांना बरोबर टायमिंग माहिती असते. त्यामुळे सामान्य जनता नेऊन कचरा टाकू शकत नाही. त्यांना सोसायटीमध्ये नोकर ठेवणं गरजेचंच आहे. तरी शक्यतो प्रत्येक सोसायटी समोर गाडी उभी राहिली पाहिजे, घंटा वाजलाच पाहिजे, गाणं लागलंच पाहिजे, भोंग्यावरून हे आवाहन केलं पाहिजे की बाबा गाडी आलेली आहे, सगळ्यांनी कचरा टाकायला या. असं काहीतरी सुधारणा करणं गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? आपलं नाव पण सांगा. माझं नाव रवींद्र शिंदे. हे कचरा गाडीवाले जे येतात ना, ते नेहमी नाक्यावरती सिटी मारतात. ते आम्हाला आतल्या माणसांना काहीच समजत नाही. मग ह्याच्याबद्दल टॅक्स घेते, मग हे तुम्हाला कळण्यासाठी त्यांनी काही व्यवस्था करावी वाटतं का? त्याने कोणतीच व्यवस्था केलेली नाही. आणि ओला सुका आता प्रत्येक टायमाला 4-4 दिवस घरामध्ये कचरा ठेवायचा, याला काय अर्थ आहे का? तो 2 दिवसांनी ओला कचरा नेणार, 2 दिवसांनी सुका कचरा नेणार, ते घरामध्ये ते घाणच राहणार ना. तुमचं मत काय? रोज न्यावा? हा, ओला सुका कोणत्या असतं रोजच्या रोज न्यावा. आपलं नाव? माझं नाव रोशन भास्कर रावते. ते साहेब, मला असं म्हणायचं आहे की ओला आणि सुका कचरा हे वारानुसार नेले जात आहेत. मग ह्याच्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच आरोग्य धोक्यात येणारच आहे. कारण की ओला कचरा जर घरात पडून असला तर निश्चितच त्याचा वास येईल, दुर्गंधी इकडे तिकडे होणार, परत त्याचे बारीक बारीक छोटे छोटे मच्छर होऊन लहान मुलं असतात घरात, त्यापासून प्रदूषण तयार होईल आणि निश्चितच आजाराला ते आमंत्रणच आहे एक प्रकारे. आणि आज बघितलं तर डोंबिवलीमध्ये स्वच्छता तर कुठे काही दिसत नाही, पण स्वच्छतेच्या नावाने जसं गेल्या हप्त्यात आमचे चौगुले साहेबांनी जे आंदोलन केलं होतं क्लीन मार्शलच्या याच्या विरोधात, तिथे मात्र दंड घेण्यासाठी सगळे कर्मचारी उपस्थित असतात, पण तिथेच बघितलं तर स्वच्छतेचं काही कुठे काही दिसत नाही, पण दंड घेण्यासाठी मात्र निश्चितच हे लोक मग रस्ते सफाई करतात कचरेवाले, त्यांनी जर सफाई केली नाही तर त्यांच्याकडनं पण दंड घ्यावा वाटतं का तुम्हाला? निश्चितच. आता त्यांनी जर नाही केली तर आपल्याला पण अधिकार पाहिजे होता तसा, पण तो आपल्याला अधिकार नाही, हे आपली एक शोकांतिका आहे. प्रतिक्रिया ऐकल्यात लोकांच्या, काय म्हणतायत या घनकचऱ्याबाबत ते आपण ऐकलं. मित्रांनो, अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. नाता जपला इथे मनामनाचं घर